नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न 14 कंटिन्यू करणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 3 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चला, तुमचं जास्त वेळ न घेता आपण लगेचच या प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा, त्यांनी प्रश्न आपल्याला काय दिला आहे. एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 होते. त्यामध्ये त्यानंतर 56,000ची भर घातली व ती सर्व रक्कम 7.5 दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली, तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल? तर अशा पद्धतीचं या ठिकाणी काय आहे, तर ते प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल बघा. आता रास बरोबर रासचं जे सूत्र असतं ते काय असतं, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं आहे ना. तर हे सूत्र आपण पुढे वापरणारच आहोत. त्या अगोदर त्याने जे आपल्याला माहिती दिलेली आहे ती अगोदर आपण लिहून घेऊया. तर बघा, आपण आता काय लिहिलं, सुरुवातीला उत्तरामध्ये जे काही प्रश्नामध्ये दिलं आहे ते लिहिलं. म्हणजेच काय लिहिलं बघा, तर बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 होते आणि त्यामध्ये नंतर 56,000ची भर घातली. म्हणजेच आता बचत खात्यामध्ये एकूण किती रक्कम असणार आहे, तर आता या ठिकाणी बघा, सुरुवातीचे किती होते, 24,000 होते आणि त्यानंतर पाठीमागून किती भर घातली त्यांनी बघा, तर 56,000ची भर घातलेली आहे. या दोघांची बेरीज करायची म्हणजे जवळजवळ 24,000 आणि 56,000 किती होतात, तर 80,000 होतात. म्हणजे बचत खात्यामध्ये एकूण रक्कम किती झाली आहे, तर ती 80,000 झालेली आहे. आणि आता आपण ते सूत्र वापरणार आहोत. म्हणजे कोणतं, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज, ठीक आहे. हे सूत्र तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच काय बघा, तर या ठिकाणी पी कंसात 1/r/100 कंसाचा n वा घात. ओके. मग आता हे काय करूया, याच्यामध्ये आपण सोडवून घेऊया. तर रास किती आहे आपली, टोटल रक्कम म्हणजे बचत खात्यातील एकूण रक्कम किती आहे, तर ते आहे 80,000. ते आपण आहे तसेच या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. बरोबर. 1 अधिक आर म्हणजेच काय बघा, तर किती टक्के दराने, म्हणजेच ते आहे बघा प्रश्नामध्ये 7.5% दराने. छेद 100 आहे, ते आहे तसेच आपण लिहिणार आहोत. आणि एन म्हणजे किती वर्षासाठी आहे, तर ते आहे 3 वर्षासाठी. प्रश्नामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे. आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. चला, आता नेक्स्ट स्टेप येईल बघा. हे जे 80,000 आहेत ते आहे तसेच इथे येणार आहेत. 80,000 बरोबर 1 अधिक, आता इथं बघा 7.5 आहे आणि खाली 100 आहे. मग वरचा पॉईंट निघून जाण्यासाठी आपण काय करणार आहोत, इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे. बरोबर. मग आपण काय करणार आहोत, इथं सुद्धा एक शून्य आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे हे 7.5चे 75 होतील. समजलं तुम्हाला? पॉईंट नंतर एकच संख्या आहे म्हणजे आपल्याला खाली फक्त एक शून्य वाढवायचं. तर या ठिकाणी पॉईंट नंतर 2 संख्या असतील तर आपण इथं काय केलं असतं, 2 शून्य वाढवलं असतं. मग इथं काय करणार आहोत बघा, 75 छेद, आता इथं काय करायचं, 1 शून्य फक्त वाढवायचं म्हणजे इथला पॉईंट निघून गेला. ठीक आहे. काय होईल आता, कंसाचा घन. पुढची स्टेप सुद्धा आपण अशीच कंटिन्यू करूया. 80,000 1 अधिक, आता इथं काय करूया, आपण भाग घालूया. 25चा भाग इथे जाईल. 25 1 25, 25 3 75. ठीक आहे. 25 3 75 आणि इथं बघा 25 चौक 100 आणि हे 4 शून्य जे आहेत म्हणजे इथे किती राहिले बघा, तर 3/40 राहिले. ठीक आहे. आणि कंसाचा घन, हे कळालं तुम्हाला स्टेप कशी आली. ह्याला आपण काय करायचं, 25ने भाग गेला. 25 1 25, 25 3 75. ओके. 25 3 75 आणि या ठिकाणी बघा 25 चौक 100 आणि हा जो शून्य राहिला आहे तो आहे तसंच लिहायचा म्हणजे 3/40 इथं आले. आता हे काय करूया, आपण हे सॉल्व करूया पुढे. 80,000 कंसात 1 अधिक, आता हे 40ने इकडे गुणूया. 40 1 40, इथं या ठिकाणी मिळते 40 अधिक हे जे 3 आहेत ते आहे तसेच आपण इथं लिहूया आणि छेद 43. ओके. कंसाचा घन म्हणजेच काय बघा, इथं 80,000, आता इथं काय बघा 40 आणि 3 किती होतात, 43 होतात आणि छेद, सॉरी इथं शून्य आहे तर का, 40 आहे तिथं आणि छेद 40 कंसाचा घन. ओके. मग आता हे काय करूया, आहे तसं आपण सॉल्व करूया पुढं. स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता इथं बघा 43 ते 40 आहे आणि कंसाचं घन. मग आपण काय करूया, हे आहे तसंच आपण 3 वेळा लिहूया. 43 छेद 40 गुणिले 43 छेद 40 गुणिले 43 छेद 40. ओके. आता हे काय आपण सॉल्व करत बसत नाही, डायरेक्ट आपण काय करूया, घन आहे म्हणजे आपण ही स्टेप काय केली, ही जी संख्या आहे ती 3 वेळा आपण इथं लिहिली. आता हे आपण सॉल्व करूया. बघा आता हे 3 शून्य आहेत
आणि हे 3 शून्य काय झाले, कॅन्सल झालं. ओके, म्हणजेच आपण आता काय करणार आहोत, आता हे इथं 80 राहिलं. ओके, आता हे काय करूया, आपण हे सोडून घेऊया. तर बघा आता इथं काय राहिले, इथं 80 राहिले आणि ते छेदस्थानी इथं 4, या ठिकाणी 4 आणि इथे सुद्धा 4. म्हणजे आता याचा जर आपण गुणाकार केला तर इथं या ठिकाणी बघा इथं 80 आणि इथं बघा गुणिले 43/4 गुणिले 43/4 आणि गुणिले 43/4 उरतात. बरोबर, म्हणजेच आता 80ला आपण कितीने भागणार बघा, 4 × 16 आणि 16 × 64, म्हणजेच 80/64 हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि 3 वेळा 43 जे गुणिले आहे ते आपण आहे तसेच ठेवणार आहोत. मग इथं काय करूया, आता आपण 40/64 आता आपल्याला करावे लागतील. म्हणजेच बघा 80/64 गुणिले 43 गुणिले 43 गुणिले 43. ओके, म्हणजेच आपली स्टेप काय येतील बघा. आता इथं आता हे 80ला आपण काय करायचं, 64ने भागायचं आहे. 64 एके 64 पॉईंट. ओके, आता 80मधून 64 गेले किती राहतात बघा, इथं या ठिकाणी 16 राहतात. बरोबर, 80मधून 64 गेले 16 राहतात. 16 वरती आपण एक शून्य घेतला. ठीक आहे, मग 64 दोन्ही आपण करूया. 64 दोन्ही होतात 128 होतात. ठीक आहे, 128 होतात. मग आता 160मधून जर 128 गेले तर किती उरतात बघा, खाली या ठिकाणी आपण वजाबाकी केली तर 32 होतात. बरोबर, आणि 32 वरती पुन्हा आपण जर शून्य घेतला तर 64 पंचे 132 होतात, 32 होतात. या ठिकाणी आपण गुणाकार करू शकतो. 64 गुणिले 5, बघा 5 चोक 20, 2 आणि 6 पंचे 30 आणि 2 32. ओके, म्हणजे 64 पंचे किती होतात, 320 होतात. तर अशा पद्धतीने 80/64 यांचा भागाकार किती झाला तर 1.25 झाला. आणि इथं पुढचे जे 43 आहेत गुणिले 43 गुणिले 43 ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. ओके, आता या ठिकाणी 1.25 आपण आहे तसेच लिहिणार आहोत. आणि यांचा जो गुणाकार आहे तो यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर किती होतं बघा, या ठिकाणी 79507 म्हणजे 79,507 इतका त्यांचा गुणाकार होतो. आणि या संख्येला जर आपण 1.25ने जर गुणलं तर ते किती येतं बघा, त्यांचं उत्तर 99,383.75. ओके, म्हणजे 99,383.75 एवढं काय येतं त्याचं उत्तर येतं. म्हणजेच 3 वर्षानंतर मिळणारे एकूण रक्कम म्हणजेच रास ज्याला आपण म्हणतो ती किती आहे बघा, तर ती आहे या ठिकाणी किती आहे, तर ती आहे 99,383.75 इतका असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय लिहायचं, तर म्हणून 3 वर्षानंतर मिळणारे एकूण रक्कम म्हणजेच रास त्याला आपण म्हणतो, तर ती आहे 99,383.75. शेवटी तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, 3 वर्षानंतर बचत खात्यामधून 99,383.75 इतकी रक्कम परत मिळेल असं शेवटी लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन चौथा आपण सॉल्व केलेला आहे. आता 5वापासून क्वेश्चन काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. 5वा क्वेश्चन बघा, त्यांनी काय दिला आहे, श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचे 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 1,80,000 उरले. तर श्री मनोहर यांचे उत्पन्न काढा. आता या ठिकाणी बघा, मनोहर यांचं उत्पन्न काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर, आता सुरुवातीला त्यांनी काय काय आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे, कोणाकोणाचं उत्पन्न आहे, त्यांनी किती किती टक्के कोणाला दिलेलं आहे, किती टक्के त्यांनी दान केलं आहे, हे कोणाला किती त्यांनी देणगी दिलं हे अगोदर आपण सगळं सविस्तरपणे अगोदर लिहून घेऊया. तर बघा, आपण उत्तरामध्ये काय लिहिलं आहे सुरुवातीला, समजा श्री मनोहर यांचे उत्पन्न हे x आहे, आपल्याला माहित नाही म्हणून आपण x मानलं आहे. मोठ्या मुलाला आपल्या उत्पन्नातील 20% रक्कम दिली आणि म्हणून मोठ्या मुलाला मिळालेले उत्पन्न. आता मोठ्या मुलाचं उत्पन्न हे कसं असणार आहे बघा, तर x गुणिले x म्हणजे काय आहे, तर ते वडिलांचं उत्पन्न ते आहे x गुणिले त्याला किती दिलेलं आहे, मोठ्या मुलाला 20% दिलेलं आहे. 20% म्हणजे काय आहे, तर 20/100 करायचा. आणि म्हणून मोठ्या मुलाचं उत्पन्न काय होईल बघा, तर 20 गुणिले x म्हणजे तिथं काय होईल, 20x होईल आणि छेद 100 लिहायचं. म्हणजे हे उत्पन्न काय आहे, तर ते मोठ्या मुलाचं उत्पन्न आहे. आता आपण काय करूया, धाकट्या मुलाचं उत्पन्न काढूया. आता धाकट्या मुलाला मिळालेलं उत्पन्न हे काय असणार आहे बघा, तर त्याचं आहे किती, तर धाकट्या मुलाला जे आहे ते त्यानं 30% रक्कम दिलेली आहे. बरोबर, मग आपण इथं लिहूया या ठिकाणी. आता x गुणिले 30% आहे म्हणजेच आपण 30/100
100 या ठिकाणी करूया. म्हणजेच किती येईल बघा उत्तर, तर 30 गुणिले x म्हणजेच 30x भागिले 100. म्हणजे धाकट्या मुलाला मिळालेलं उत्पन्न किती आहे बघा, तर ते आहे 30x भागिले 100 आहे. आता उरलेले रक्कम आपण कसं करणार, उरलेले रक्कम म्हणजेच काय, तर x मधून म्हणजे जे त्यांचं उत्पन्न आहे त्या x मधून आपण काय करणार आहे, दोघांची बेरीज करून वजा करायची आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर ते उरलेली रक्कम मिळेल. मग इथं आपण उरलेली रक्कम म्हणजेच x वजा करायचं आहे आणि या दोघांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायचे. म्हणजे इथे काय येईल बघा, 20x छेद 100 अधिक 30x छेद 100 येतील. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल बघा इथं पुढे, तर x वजा, आता हे बघा 20x आणि 30x किती झाले, तर ते 50x झाले आहे ना. इथं असं लिहायचं आहे 50x छेद 100 आणि 100 दोन्हीकडे सुद्धा 100 आहेत, मग ते आपण कॉमन लिहू शकतो. म्हणजे किती आलं बघा इथं, तर 100x इथं आले. सॉरी x नाही तर फक्त 100 येणार. कळालं? ओके, आता आपण काय लिहू शकतो बघा इथं. ओके, आता इथं बघू शकतो तुम्ही, इथं x आहे आणि इथे सुद्धा x आहे. मग आपण काय करूया, इथं x अगोदर आपण कॉमन काढूया. म्हणजे x कंसात 1 वजा इथं काय राहिलं, इथं 50 आणि छेद 100 राहिले. ओके, त्यानंतर बरोबर x बरोबर 100ला इथे गुणलं बघा, 100 वजा 50 आणि छेद 100. ओके, आता इथं काय राहील बघा, इथं x कंसात 100 मधून 50 गेले, किती राहिले बघा, इथं 50 राहिले आणि छेद 100. आणि म्हणजेच उरलेले उत्पन्न किती येणार बघा, तर 50 गुणिले x म्हणजे तिथं 50x आले आणि छेद 100. ओके, म्हणजे अशा पद्धतीने बघा त्याच्यामध्ये एवढं स्टेप आपल्याला करायचं होतं. डायरेक्ट 50x छेद 100 कसं येतं ते पटकन कळत नाही, तर एवढी प्रोसेस आपल्याला मध्ये करावी लागते, तेव्हा 50x छेद 100 आपल्याला मिळतं. ठीक आहे, मग उरलेलं उत्पन्न किती आहे बघा त्यांचं, तर ते आहे 50x छेद 100 आहे. ओके, आता बघा त्यांनी शाळेला किती देणगी दिलेली आहे ती सुद्धा आपण आता इथं ॲड करूया. मग आपण काय लिहिलं इथं, तर बघा शाळेला दिलेली देणगी बरोबर. आता त्यांचं जे उरलेलं जे उत्पन्न आहे ते अगोदर आपण इथे लिहूया 50x छेद 100 आणि याला गुणिले काय करूया, देणगी. त्यांनी 10% देणगी दिली होती, 10% म्हणजेच काय होतं, तर ते 10 भागिले 100 होतं. आता हे जर आपण सॉल्व केलं तर बघा इथं हा 1 0 हा 1 0 कॅन्सल आणि हा 0 आणि हा 0 सुद्धा कॅन्सल. म्हणजे तिथं काय राहिलं बघा, तर 5 छेद 10 गुणिले 1 छेद 10 राहतात. म्हणजेच काय झालं रे, आणि हा जो x आहे तो आहे तसंच आपण लिहूया 5 एके 5 आणि छेद 10 10 10 10 100. ओके, म्हणजे तिथं बघा 5x छेद 100 हे काय आलेलं आहे, त्यांनी शाळेला दिलेली देणगी आलेलं आहे. ओके, इथं रुपये असं मागं लिहायचं राहिलं. म्हणजे किती झाले, तर 5x भागिले 100 आपलं आलेलं आहे. आता आपण काय करूया, आता त्यांची शिल्लक किती राहते हे आपल्याला आता काढावं लागणार आहे. म्हणजे उत्पन्नातून आपल्याला खर्च वजा करायचा आहे, बरोबर आपल्याला शिल्लक ही मिळणार आहे. ओके, आपल्याला उत्पन्न त्यांचं काढायचं आहे. मग तो आपण फॉर्म्युला आता इथं लिहूया. तर बघा उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. आता त्यांचं उत्पन्न किती आहे आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण इथं x लिहायचं आहे. ओके, आता x लिहिला. आता पुढे काय करायचं, तो खर्च जो आहे, आता खर्च आपण लिहूया. मोठ्या मुलाचा खर्च जो आहे तो 20x छेद 100 आहे, बरोबर. धाकट्या मुलाचा किती खर्च आहे, 30x छेद 100 आहे. आणि त्यांनी शाळेसाठी जी देणगी दिलेली आहे ती किती आहे बघा, तर ती आहे 5x छेद 100 आहे. आणि शिल्लक त्यांची किती रक्कम राहते बघा, तर 1,80,000 ही त्यांची शिल्लक रक्कम राहते. ओके, 1,80,000. मग आता हे आपण काय करूया, आता सॉल्व करून घेऊया. म्हणजेच x बरोबर x वजा, आता ह्यांची आपण काय करूया, ॲडिशन करूया. आता इथे तुम्ही बघू शकता 20x अधिक 30x अधिक 5x म्हणजे किती होतात, टोटल 55x या ठिकाणी होतात. सो इथं लिहूया आपण 55x छेद 100. 100 सगळ्यांना 100 भागलेले आहेत, कॉमन आहे, त्याच्यामुळे एकदा आपण 100 लिहिलेलं आहे. आणि पुढची जी 1,80,000 रक्कम आहे ती सुद्धा आपण आहे अशीच लिहिलेली आहे. आता इथं आपण काय करूया बघा, इथं या ठिकाणी अंशस्थानी छेदस्थानी संख्या, आता या ठिकाणी सुद्धा अंशस्थानी छेदस्थानी संख्या येण्यासाठी आपण काय करूया, आता इथं x ला 100ने आणि x ला 100ने गुणायचं आहे, तसं 100ने सुद्धा भागायचं आहे. 100ने भागलं आणि गुणल्यानंतर x ची संख्या सेम तीच राहणार आहे, काही बदलणार नाही. आपण x ला अंशस्थानी आणि छेदस्थानी काय करणार आहोत, x ने भागणार आहोत. तर बघा इथं काय येईल बघा, 100 गुणिले x छेद 100. ठीक आहे, 100 100 कॅन्सल झाले तरी x आहे तसंच राहतो. ठीक आहे,
त्याच्यामुळे ही याला आपण गुणलं आणि भागल्यानंतर काही सुद्धा फरक होणार नाही. आपल्याला फक्त इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. आणि पुढचं काय आहे बघा, तर 55 कंस ब्रॅकेटमध्ये 55 1 भागिले 100 आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आणि पुढची रक्कम किती आहे बघा, 1,80,000 ही सुद्धा आपल्याला आहे अशीच लिहायची आहे. आता इथं आपण काय करणार आहोत बघा, आता यांचे आपल्याला काय करायचं आहे बघा. इथं या ठिकाणी छेदस्थानी 100 आहे, इथं सुद्धा छेदस्थानी 100 आहे. आपण कॉमन काढूया आणि या ठिकाणी 100 इथं भागिले पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे ते गुणिले होणार आहेत. मग ही वन स्टेप या ठिकाणी कंटिन्यू करूया बघा. 100 1 वजा 55 1 बरोबर 1,80,000 जे आहेत आणि गुणिले काय होणार, छेदस्थानी जे 100 आहे ते काय होणार इकडे गुणिले होणार. तर 100 x मधून 55 x गेले किती होतात, तर ते 45 x होतात. ओके. आता हे काय करूया आपण, ही सुद्धा जी संख्या आहे ती आपण अगोदर हायशी ठेवून ठेवूया. 1,80,000 गुणिले 100 आणि हे नंतर लिहिते x बरोबर 1,80,000 गुणिले 100 छेद आपण काय करणार आहोत 45 करायचे आहे. ठीक आहे. एक्सला 45 गुणिले आहे, तिकडे गेले की काय होईल भागिले होईल. आता हे आपण काय करूया, आता इथं सॉल्व करूया. x बरोबर, तर बघा आता हे काय करूया आपण, आता इथं 100 आणि 45चा पण विचार करूया. तर इथं 5चा आपण भाग घालूया. म्हणजे बघा 9 5 45 आणि इथं बघा म्हणजे सॉरी 5 9 45 इथं बघा 5 1 5 5 2 10 इथं 20 राहतात. ओके. म्हणजे इथं काय राहिलं बघा 1,80,000 गुणिले इथं 20 राहिले आणि इथं काय होणार छेद 9. मग 9 1 9 9 2 18 म्हणजे इथे किती राहिले बघा, तर हे दोन पुढचे हे 4 शून्य आपण आता लिहून घेऊया आणि गुणिले 20 आहेत. म्हणजे किती आले बघा इथं, तर बे दोन्ही अगोदर 4 करून घेऊया आणि 1 2 3 4 आणि 5 शून्य इथं पण लिहून घ्यायचे आहेत. 4 आणि 5. ओके. म्हणजे इथं किती रक्कम आपल्याला मिळाली आहे बघा, 4 x ची किंमत आलेली आहे 4 लाख. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की श्री मनोहर यांचे उत्पन्न किती आहे बघा, तर 4 लाख आहे. शेवटी उत्तर काय लिहायचं, तर श्री मनोहर यांचे उत्पन्न किती आहे, तर 4 लाख रुपये आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. ओके. आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. 6वा प्रश्न बघा, त्याने काय दिला आहे, कैलासच्या उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे, त्याचे उत्पन्न 36% वाढले, तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला, तर त्याची आता होणारी शेकडा बचत काढा. तर अशा पद्धतीचा आपल्याला हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्पन्न किती आहे आपल्याला माहीत नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं उत्पन्न x असं मानणार आहोत. आणि त्याचा किती खर्च आहे, त्यांनी कुठे कुठे केलेला आहे ते सुद्धा आपण अगोदर त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत. तर आता बघा आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, समजा कैलासचे उत्पन्न हे x आहे, आपल्याला माहीत नाही म्हणून आपण x घेतलं. कैलासच्या उत्पन्नाचा 85% इतका खर्च झाला आहे. मग खर्च आपण कसं करणार आहे बघा, उत्पन्नातून खर्च आपल्याला वजा करायचं. त्याचं उत्पन्न आहे x. आता याच्यातून 85% इतका त्याचा खर्च झाला. 85% म्हणजेच किती, तर 85 भागिले 100 इतका त्याचा खर्च झाला. म्हणजेच काय, तर या ठिकाणी बघा 85 गुणिले x म्हणजे तिथं 85 गुणिले x भागिले 100 हा इतका त्याने 85% खर्च केला, तो असा या पद्धतीने आपण लिहिला. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला बघा, तर उत्पन्न वजा खर्च. उत्पन्नातून जर खर्च आपण वजा केला तर ती आपली बचत असते. बचत किंवा आपण त्याला शिल्लक असं सुद्धा म्हणू शकतो. उत्पन्न वजा खर्च म्हणजेच काय असतो, तो बचत असते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता त्याचं उत्पन्न आहे x, त्याच्यातून जर आता एवढा टक्के 85% जर खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळते, बचत ही मिळते. म्हणजेच आपण आता काय करणार आहोत बघा, उत्पन्न हे x आहे, त्याच्यातून खर्च वजा केला म्हणजे खर्च किती आहे बघा, तर 85 भागिले 100 हा खर्च आहे. ओके. तर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला ही बचत जी आहे ती मिळणार आहे. मग आता आपल्याला बचत कशी मिळेल बघा, तर हे आपण काय करूया इथं अगोदर सॉल्व करून घेऊया. x आपण काय करूया अगोदर कॉमन काढूया. या ठिकाणी x इथे सुद्धा x आहे, सो x कॉमन काढून घेतल्यानंतर 1 वजा 85 छेद इथं 100 राहील. ओके. बचत जे आहे पुढचं ते आहे तसंच आपण इथं लिहून घेऊया. आता इथं बघा x कंसात इथं 100ला 1 ने गुणा 100 वजा 85 करा आणि छेद 100 आहे तसेच आपल्याला लिहायचं आहे. पुढचं बचत आपण आहे तसंच लिहिणार आहोत. आता इथं बघू शकता तुम्ही x
कंसात. आता इथं बघा 100मधून 85 गेले किती राहतात रे, तर ते राहतात 15 राहतात है ना. मग इथं लिहायचं 15 छेद 100 आहे ते आपल्याला आहे तसेच लिहायचे आहे. मग पुढचं बचत आपण आहे तसेच लिहिणार आहोत. म्हणजेच बचत किती आली बघा, तर 15x भागिले 100 ही बचत आलेली आहे. म्हणजेच बघा एक्सला 15ने गुणल्यानंतर 15x भागिले 100 बरोबर काय आहे, तर ते बचत आहे. ओके. आता या ठिकाणी बघा, तर कैलाशी उत्पन्न कितीने वाढलेलं आहे, तर ते 36%ने वाढलेलं आहे. ते सुद्धा आपण आता इथं लिहूया. तर ते कसं आपण इथं लिहिणार आहोत, कैलाशी उत्पन्न आहे x आणि त्याच्यामध्ये बघा त्याच्या उत्पन्नामध्ये 36% वाढ झालेली आहे. म्हणजेच पुन्हा x गुणिले आपण काय करणार आहोत, 36 भागिले 100. बघा त्याचं उत्पन्न आहे x आणि त्या x मध्ये पुन्हा 36% वाढ झाली. म्हणजे x आणि x गुणिले काय होणार, तर ते 36 छेद काय होईल, 100 होईल. आणि हे जर आपण सोडवलं तर x आणि x जर आपण कॉमन काढलं, या ठिकाणी x आहे, मग x कॉमन काढल्यानंतर इथं काय राहील बघा, तर एक राहील इथं या ठिकाणी. इथं मी पुन्हा एकदा लिहिते, इथं काय राहील बघा, इथं x अधिक 36 गुणिले x केलं तर इथं बघा 36 x होईल आणि छेद 100. आता इथे मी काय करणार आहे, एक मी कॉमन काढते, इथं x कॉमन काढते, x कंसात इथं 1 राहील आणि इथं 36 छेद 100 राहतील. ओके. आता हे सॉल्व केल्यानंतर काय बघा, इथं 100ने इथं गुणल्यानंतर बघा 100 अधिक 36 छेद 100 आहे की नाही. म्हणजे तिथे काय मला मिळेल बघा, तर 100 आणि 36 किती होतात, 136 होतात आहे ना. म्हणजे 136 हे x आहे तसेच आणि छेद 100 म्हणजेच 136 छेद 100 आपल्याला इथं कैलाशी वाढलेले उत्पन्न मिळते. आता त्याचा जो खर्च आहे तो 40%ने वाढलेला आहे, हे सुद्धा आपण आता या ठिकाणी दाखवावं लागेल. आता बघा कैलासचा जो खर्च आहे तो 40%ने वाढलेला आहे बरोबर. आणि म्हणून कैलासचा वाढलेला खर्च, अगोदरचा खर्च किती होता त्याचा बघा, तर 85x भागिले 100 होता. आता याच्यातच आपल्याला म्हणजेच 85 छेद 100 याच्याच मध्ये कितीने वाढलेला आहे, 40%ने वाढलेला आहे. आणि म्हणून 85 गुणिले x छेद 100 याला आपल्याला काय करायचं आहे, 40% म्हणजे 40 गुणिले 100ने गुणायचं आहे बरोबर. आता वाढलेला खर्च म्हणजे अगोदरचा खर्च आणि जो वाढलेला खर्च आहे त्याच्या आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. ओके. मग आता आपण काय करूया, हे सॉल्व करून घेऊया. 85x जे आहे ते आहे तसेच राहणार आहेत. आता हे आपण काय करूया, हे सॉल्व करून घेऊया. आता बघा हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. ओके. 2 दुनी 4 आणि 2 पंचे 10. ओके. आता या 5 ने 85ला जर आपण भागलं तर बघा 5 एके 5, 5 एके 5 म्हणजे 3 राहिले, 5 7 35 म्हणजे ते 17 राहिले, 17 दुने 34 म्हणजे तिथे किती राहिले बघा. आणि हे जे x 34x भागिले हे जे 100 आहे ते त्याच्या दिसण्याचा काहीच नाही भागिले 100. ओके. समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा तुम्हाला समजेल. तर 34x छेद 100 हे एवढं हे सोडवून या ठिकाणी आलेलं आहे. आता म्हणजेच तिथं काय होईल बघा, आता 85x आणि 34x म्हणजेच काय होतं रे, यांची बेरीज केली तर ती असते 119x होते आणि छेद 100 आहे तसेच आपल्याला इथं लिहायचे आहे. ओके. आता कैलाशी किती बचत आहे ते सुद्धा आपण आता इथं लिहूया. कैलाशी आतापर्यंत झालेली बचत ही आता आपण बघणार आहोत. तर बघा कैलाशी आत्ताची आपल्याला आता बचत काढायची आहे, ती किती आहे बघा. तर त्याच्यातून आपल्याला कशी निघेल बचत, तर उत्पन्नातून खर्च वजा केला तर आपल्याला त्याची जी काही बचत आहे ती मिळेल. आता उत्पन्न किती आहे हे आता आपण इथे किती मग कशा आपण काढलेलं आहे बघा, किती आहे 136 एक छेद आहे 100. ओके. तिथून खर्च वजा करायचा, खर्च वजा आपण दोन्ही मिळून केलेला आहे तो किती आहे, तर 119 छेद 100 आहे. आता यांची जर आपण वजाबाकी केली 136 मधून 119 गेले किती राहतात रे, तर ते 17x छेद 100 राहतात. ओके. म्हणजे ही त्याची काय आहे, तर ती बचत आहे. आता आपण काय करणार आहोत, तर कैलासची शेकडा जी बचत आहे ती आपण आता काढूया. कैलासची शेकडा बचत, कारण त्यांनी शेकडा बचत आपल्याला विचारलेलं आहे. सो कैलासची शेकडा बचत बरोबर. आता त्याची बचत किती आहे ते आता आपण इथे लिहूया. बचत आहे बघा इथे 17x 100 आहे, म्हणजे तिथे येईल 17x छेद 100 भागिले काय आहे 100 आहे ना. सॉरी इथे या ठिकाणी माझा फॉर्म्युला लिहायचा राहिला. कैलाशी शेकडा बचत म्हणजेच काय आहे बघा, इथं ते जो फॉर्म्युला आहे तो आहे बचत भागिले
उत्पन्न गुणिले 100. ठीक आहे, हा शेकडा बचतचा काय आहे फॉर्म्युला आहे. मग बचत किती आहे बघा, इथं बचत आहे ती 17/100 आहे. आणि उत्पन्न किती आहे बघा, त्यांचं उत्पन्न जे आहे ते आहे बघा, उत्पन्न 136/100 आहे बरोबर. मग याला छेद आपण काय करणार, 136 छेद भागिले 100. मी इथं या ठिकाणी मी लिहिते, तर समोर लिहिते मी भागिले 136/100. ओके, पुढचे जे या ठिकाणी गुणिले 100 आहे ते आपण आहे तसे तिथं लिहूया, गुणिले 100. ओके, आता हे बघा आपण इथं सोडूया, 17/1 छेद 100. आता हे काय करायचं आपल्याला, गुणाकार उलटून आता गुणिले करायचं आहे. म्हणजेच उलटून गुणाकार जर आपण केलं तर 136 खाली लिहिलं तर 100 वरती राहतात. मग गुणिले 100 छेद 136/1 आणि हे जे गुणिले 100 आहे ते आहे तसेच आपल्याला लिहायचं आहे. ओके, म्हणजेच आता इथं काय होते बघा, या ठिकाणी तर आपण आता हे सॉल्व करूया. ओके, तर या ठिकाणी बघा हा x आणि हा x काय झाला, कॅन्सल झाला. ओके, त्यानंतर हे 100 आणि हे 100 कॅन्सल झालं. ठीक आहे, आता 17/1 17 आणि 17/8 36 आहे. म्हणजे तिथे काय राहिलं बघा, तर 100/8 राहिलं. ओके, मग आता यांचा जर भागाकार आपण केला तर किती होते बघा, तर 8 × 8. ओके, 8 × 8 या ठिकाणी 8 × 8 इथं 1 आला, त्यानंतर राहिले 2, त्याच्यावरती घेतले 0. 8 दुनी 16 पॉईंट 16 इथं 4 राहिले, त्याच्यावरती घेतले 0. 8 पंचे 40. ओके, म्हणजे 12.5 हे त्याची शेकडा बचत आलेली आहे. ओके, शेवटी उत्तर लिहायचं हे बघा, कैलाशी आत्ता होणारी शेकडा बचत आहे 12.5. ओके, 12.5% नाही, आपल्याला शेकडा बचत लिहिलेला आहे त्याच्यामुळे फक्त 12.5 आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये बघा आपण प्रश्न 5, 6 आणि चौथा, 5वा आणि 6वा प्रश्न बघितलेला आहे. पूर्ण एक्सप्लेनेशनमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक स्टेप मी व्यवस्थित स्पष्टीकरणासह सांगितलेले आहे. ओके, काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला 7वा आणि 8वा प्रश्न कंटिन्यू करणार आहोत. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.